नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळ्यामध्ये आपण खास काही पदार्थ करत असतो, जसे वाळवणाचे पदार्थ असतात, साठवणुकीचे पदार्थ असतात आणि ते आपल्याला वर्षभर पुरावेत असे त्या हवेसाठी, त्या ऋतूसाठी आपण ते पदार्थ तयार करत असतो. तर आज तसाच एक पदार्थ केलेला आहे मी, अर्थात हा मसाला आहे. तर आज आपण घरगुती मसाला बघणार आहे. साधारण जो प्रत्येक भाजीला एक वेगळी लज्जत आणतो आणि खूप खास असा मसाला असतो. साधारण ब्राह्मणी पद्धतीच्या जेवणामध्ये हा मसाला खास करून वापरला जातो आणि यांनी त्या पदार्थाला एक वेगळी विशिष्ट चव मिळते आणि काही पदार्थ या मसाल्यामुळे सुद्धा ओळखले जातात. तर आज करतोय आपण गोडा मसाला, घरगुती गोडा मसाला. साधारण मसाल्याचं प्रमाण काय असतं अचूक, त्या प्रमाणामध्ये अचूक प्रमाणात आपण अर्धा किलोचा मसाला आज आपण घरी करणार आहोत. खूप सोपं प्रकरण आहे आणि खूप छान आहे आणि खूप मस्त होतो हा मसाला घरच्या घरी आणि बराच काळ छान टिकतोही. त्यामुळे तो आवर्जून केला तर अशी छानशी लज्जत आपल्या जेवणाला रोजच्या जेवणात येऊ शकते. तर बघूया आज आपण गोडा मसाला कसा करायचा आहे, त्यासाठी कोणते कोणते मसाले लागणार आहे आणि त्याचं योग्य प्रमाण काय घ्यायचं आहे. योग्य प्रमाण घेतलं तर या मसाल्याची चव अतिशय उत्तम होते आणि हा मसाला टिकतो पण खूप छान आणि याच्यामुळे अगदी मसाले भात म्हणा किंवा साध्या रोजच्या भाज्या, आमट्या ह्यांना पण एक वेगळा स्वाद येतो. तर नक्की हा मसाला या पद्धतीने करून बघा. चला बघूया आपण काय काय साहित्य घ्यायचं आहे याच्यासाठी. तर अगदी हे मसाले ओळखीचेच आहेत आपल्या. तर सगळ्यात आधी आपण घ्यायचे आहे धणे. तर ते साधारण सगळ्या मसाल्यांपेक्षा जास्त घ्यायचं आहे धणे. तर 200 ते 250 ग्राम इतकं घ्यायचं आहे. तेजपान घ्यायचं आपल्याला 50 ग्राम. त्याच्यानंतर दगडफूल घ्यायचे आहे 50 ग्राम. त्याच्यानंतर आपण घेणार आहे दालचिनी, जी अगदी 5 ग्राम घ्यायची आहे. जिरे घ्यायचे आहे 25 ग्राम. शहाजिरे घ्यायचे 5 ग्राम. लवंग अगदी 10 ग्राम आणि मिरे पण 10 ग्राम घ्यायचे. खसखस साधारण 25 ग्राम घेतलेली आहे मी. पांढरे तीळ 50 ग्राम घेतलेले आहे. खोबरं 50 ग्राम घेतलेलं आहे आणि हळकुंड जे आहे ते तुम्ही 2 घ्या, पण मी इथे ऑर्गॅनिक पूडच घेतलेली आहे हळदीची. लाल मिरची आपण 25 ग्राम घेणार आहे. मोठी वेलची 25 ग्राम. चणा डाळ 50 ग्राम घेणार आहे आपण याच्यात. जायफळ साधारण अर्धा मी किसून घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला थोडंसं लागणार आहे, साधारण 100 ते 125 ml वगैरे इतकं थोडंसंच. तर सगळ्यात आधी काही कोरडे मसाले आहेत जे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत ते धणे. ते धणे आधी आपण अगदी तेल बिल न घालताच परतून घ्यायचे आहे. मुख्य म्हणजे हे मसाले सगळे परतत असताना अगदी मीडियम टू लो फ्लेम ठेवायची आपल्याला, कारण हे मसाले करपायला नको आहेत आणि हे सगळे मसाले एक एक करूनच भाजायचे, सगळे एकदम टाकायचे नाही, कारण प्रत्येकाचा आकार, त्याचं टेक्स्चर आणि त्याची गरम होण्याची किंवा भाजली जाण्याची जी क्रिया असते ती वेगवेगळी असते त्याच्यामुळे. तर सगळ्यात आधी आपण धने टाकले आहे. मग त्याच्यानंतर जे कोरडे आपण खोबरं भाजून घेऊ शकतो, खसखस, तीळ असं सगळं आपण आधी भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल घालून अगदी म्हणजे शिंपडल्यासारखं जसं करतो तसं अगदी 1-2 चमच्यामध्ये छोट्या आपण चणा डाळ भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तीळ परतून घेतलेले आहे. तीळ, खसखस हे तुम्ही कोरडंच परतून घेऊ शकता. खोबरं आणि त्याच्यानंतर धणे हे सगळं आपल्याला कोरडं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ही जी वेलची असते, मोठी वेलची, त्याच्यासाठी मात्र आपण तेल घालायचं आहे जरासं. 3-4 चमचे तेल घालायचं. त्याच्यामध्ये तेजपान आणि ही मोठी वेलची जी आहे ती एकत्र परतून घेतली तरीही चालणार आहे. तेजपानचे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीही चालतील आणि हे छान परतून घेतलं की आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात दगडफूल घालायचं, तेही थोड्याशा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे जे मसाले आहे जे आपण आता तेलात परततो आहे ते अगदी चटकनच परतले जातात, त्यांना जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे गॅस अतिशय लो ठेवायचा, कारण हे जर आपण मोठ्या गॅसवर करायला गेलं तर ते पटपट जळतील. त्याच्यामुळे ते अगदी कमी गॅसवर करायचं आहे. आता थोडंसं परत तेल टाकायचं, अगदी 1 चमचा, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात दालचिनी, जिरं, शहाजिरं आणि मिरी, लवंग हे आपण एकत्र टाकून घ्यायचं आहे, कारण हे मसाले जे छोट्या आकाराचे आहेत ते पटकन भाजले जातात आणि त्या सगळ्यांना लागणारा साधारण एक वेळ एकच असतो. त्यामुळे आपण हे सगळे एकत्र टाकलेले आहे. दालचिनी, लवंग, मिरे, शहाजिरे, जिरे असं, आणि त्यांना परतून आपण बाजूला काढून ठेवलं आहे. सगळ्यात शेवटी आपण मिरच्या घातलेल्या आहे आणि मिरच्या पण किंचित तेलावर आपण परतून घेतलेल्या आहेत. तर या लाल मिरच्या पण आपण साधारण 25 ग्राम इतकंच घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण जर जास्त हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण गोडा मसाला हा अतिशय तिखट जाळ असा नसतो, त्यामुळे याच्यात कमीत कमी तिखटाचाच वापर केला आहे किंवा जे मसाले आपण वापरतो ते थोडेसे गोडूस प्रकृतीकडे जाणारे असतात, त्यामुळे त्याला गोडा मसाला म्हणतात. तर आता आपले हे सगळे मसाले भाजून झाल्यानंतर मात्र आपल्याला थोडंसं गार होऊ द्यायचं. एकदम गरम असताना मिक्सरमध्ये
घालायचं नाही. तुम्ही दळून आणणार असाल, मोठ्या प्रमाणात करणार असाल तर थोडंसं कोमट असतानाही चालू शकेल. पण घरी करताना मात्र जरा गार होऊ द्या आणि मगच मिक्सरच्या भांड्यात त्याला घालायचं आहे आपल्याला. तर आपण बाकीचे जे सगळे एकत्र करून घेतले, थंड करून घेतलेले आहेत, हे थंड झाल्यानंतर वाटलं तर तुम्ही एकत्र करू शकता या सगळ्या मसाल्यांना. पण मी बाजूलाच ठेवलेलं आहे आणि आता आपण एक एक करत हे मसाले बारीक करून घ्यायचे. तर एक एक करत म्हणजे सगळ्यात आधी आपण धणेच बारीक करून घेऊया. धणे आधी मिक्सरला घालून याची पूड व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे, जरड राहायला नको. आणि तुम्ही नाहीतर हवं तर चाळणीने थोडं गाळून पण घेऊ शकता. पण ही व्यवस्थित छान धणेपूड झालेली आहे, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ताजी ताजी धणेपूडही घरच्या घरी करू शकता. धणे झाल्यानंतर आपण सगळे मसाले मात्र मी एकत्रच घालून घेते आहे. खसखस, तीळ, खोबरं, त्याच्यानंतर जिरे, लवंग, मिरे, शहाजिरे, जिरे, दगडफूल हे सगळं मी एकत्र घालणार आहे. चण्याची डाळ पण याच्यातच घालणार आहे आणि हे सगळं आपण आता एकदा वाटून घेऊया मिरच्या वगैरे घालून. हे करत असतानाच तुम्ही याच्यातच हळद घालून घ्या, ती मी घातलेली आहे पण आता दाखवता आली नाही. आणि नंतर जायफळ आपण जे किसून घेतले अर्ध ते पण याच्यातच घालायचं. धण्याची जी पूड करून घेतली आहे ती घालून परत एकदा सगळं एकत्र व्यवस्थित व्हावं म्हणून एकदा फिरवून घ्यायचं आहे जस्ट. आणि हा एकदम बघू शकता तुम्ही मसाला तयार आहे. मसाला तयार करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. मसाला भाजायला जितका वेळ लागेल तेवढाच, पण हा अर्धा किलोचा मसाला साधारण तुम्ही अर्ध्याच तासात करून घेऊ शकता. आणि असा हा ताजा ताजा एकदम उत्तम स्वादाचा आणि खमंग सुवास येणारा मस्तसा गोडा मसाला तयार आहे. यापासून वेगवेगळ्या पाककृती तुम्ही तयार करू शकता आणि हमखास याचा वापर रोजच्या जेवणात करून बघा. जेवणाची लज्जत वाढल्याशिवाय राहणार नाही. तर नक्की करून बघा. हा व्हिडिओ, ही रेसिपी आवडली असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या मराठी किचन इन अमेरिका या चॅनलला. कारण आपण अशा खास रेसिपींसह, खास मसाल्यांसह पुन्हा भेटत राहूया आणि जेवणाची लज्जत वाढवत राहूया. तोपर्यंत नमस्कार. जाणे जे यज्ञ कर्म.